आज ना दुपारी जेवण करायला गेले आणि फक्त एकच पोळी. माझं एकट्याचं तर भागलं असतं, पण बाकीच्यांचं काय. पण मला ना दुपारी पोळ्या बनवायला खूप कंटाळा येतो. मग विचार केला काहीतरी वेगळं बनवावं. तसंही सकाळी नाश्त्यातही पोळ्याच खाल्ल्या होत्या. मग फ्रीज चेक केला तर फक्त दुधीच होती. त्याचबरोबर एक गाजर देखील खिसून घातला आहे. आता म्हणाल दुधी, पण आमच्या विदर्भात दुधीच म्हणतात. प्रत्येकालाच माहिती आहे महाराष्ट्राच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये प्रत्येक भाजीला वेगवेगळे नाव दिले जाते. त्यामुळे दुधी म्हणून कमेंट मारू नका. इकडे उत्तराखंडात घिया म्हणतात. तर मी काय केलं की जेवढ्याही भाज्या माझ्याकडे उपलब्ध होत्या ना त्या मस्त खिसून घेतल्या. त्यामध्ये आवडीनुसार मसाले घातले, तीळ घातलं, थोडीशीच दही होती त्यामध्ये पाणी मिक्स करून त्याची ताक बनवून ते देखील घातलं. त्यानंतर थोडंसं गव्हाचं पीठ, तांदळाचं पीठ आणि बेसन घातलं आहे. मस्त असं बॅटर रेडी करून घेतलं आणि मस्त असं तव्याला छोटे छोटे आयते लावून घेतले. आता आमच्याकडे आयतेच म्हणतात. तुम्ही काय म्हणता हे मला कमेंट करून नक्की सांगा. या व्यतिरिक्त तुम्ही ही रेसिपी कधी ट्राय केली नसेल ना, एकदा नक्की ट्राय करून बघा. रेसिपी खायला अगदी भारी लागते. त्यानंतर माझं एक मस्त असं पार्सल रिसीव झालं होतं. तर मी हा एक लॉंग वन पीस मागवलेला आहे. मटेरियल एकदम मस्त आहे. कॉटनचं जाड मटेरियल आहे. तुम्ही डोळे झाकून हा ड्रेस घेऊ शकता, पण स्लीवलेस आहे. घालून दाखवते त्यानंतरच तुम्हाला कळणार की हा ड्रेस घातल्यानंतर कसा दिसतो. तर बघू शकता प्युअर कॉटन मटेरियल आहे. कपडा एकदम जाडा आहे. डोळे झाकून तुम्ही घेऊ शकता. घातल्यानंतरही दिसायला खूप सुंदर दिसतो, घेरदार आहे. जर का तुम्हालाही मागवायचं असेल तर मी प्रोडक्ट टॅग केला आहे, नाहीतर तुम्ही कमेंटमध्ये लिंक टाईप करा, तुम्हाला लिंक मिळून जाईल.